हेलो, दिस इज माई कश्मीरी ड्रेस। ये मैंने लिया था सोच के कि एक दिन पूरा ये फेरन पहन के मुझे घूमना है। इसको फेरन बोलते हैं। मैंने ये बूट्स पहन लिए, जीन्स पहन ली और ये मेरी थर्ड लेयर है। आतून थर्मल घातलाय, त्यावर हे टॉप आहे विविन आणि वरून फेरन अँड असं काही असतं हे, कारण खूप लूज सो दॅट आतून 3-4 लेयर्स टाकू शकलो पाहिजे, म्हणून मग मी तसं घातलंय. अँड दिस इज इट. दिस इज द लुक अँड वी आर गोइंग टू डल लेक नाऊ. तर मी हेच घालणार आहे. माझ्याकडे इयरिंग्स होते मोठे मोठे, पण मी ते आणले नाही, चुकून विसरली. सो ते घेईल जर मिळाले तर. लास्ट डे इन काश्मीर. बाय 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 काश्मीर. दिस इज फेरन, काश्मीरी फेरन. हे घालून आम्ही जाणार आहे आता शिकारा राईड दल लेक. येस, दिस इज द लुक फॉर टुडे. माझं ह्यानी नॉर्मल घातलाय, पण मी फेरन घातलाय. मला असं हे घालण्याचा खूप इंटरेस्ट होता. सो मला असं वाटलं होतं मी एक दिवस पूर्ण घालून हे राहणार, पण हा लास्ट डे आहे आणि आज आम्ही डल लेक चाललो आहे, सो मग आज घातलं. तर आम्ही येऊन पोचलो आहे दल लेकला शिकारा राईडसाठी. आणि शिकारा राईड नाही केली काश्मीरला येऊन तर काय केलं. मस्त आज नवीन एक्सपिरियन्स घेऊ. आज थंडगार चिल्ड वॉटरमध्ये एकदम मस्त बोट राईड करायची आहे. सो वी आर रेडी. आर यू रेडी? तर आम्हाला इकडे फक्त अर्धा तास मिळणार होता, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आज व्लॉगमध्ये आपण काहीच नाही बोलायचं. मग नंतर मी व्हॉइस ओव्हर करणार. सो हिअर इज द व्हॉइस ओव्हर. प्लीज एन्जॉय. काश्मीरी ड्रेस इन काश्मीर. आम्ही सगळ्यात पहिले आता डल लेक शिकारा राईड घ्यायला आलो. सुंदर वाटत आहे. कुठे कुठे मध्ये मध्ये फ्रीज आहे, म्हणजे कुठे कुठे कोणत्या कोणत्या एरियात अजून फ्रोझन आहे. सो दिस इज आवर राईड. तर काश्मीरी ड्रेस फेरन घालण्याचं माझी एक्साइटमेंट इकडे पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे इकडे थंडगार पाण्यात मछलीसारखं तरंगायला. तर तुम्ही आमचा हा एक्सपिरियन्स आता सध्या व्हिडिओमधून बघा आणि नंतर कधीतरी काश्मीरमध्ये या आणि स्वतः एक्सपिरियन्स करा. इट्स फील गुड. इकडे अभिला बसल्या बसल्या वाटत होतं मी त्याचा फोटो घेते आहे, खूप छान छान पोजेस देते आणि मी त्याचा व्हिडिओ बनवत होती, कारण की मला या आजूबाजूनी जाणाऱ्या शिकाऱ्यांना मिस नव्हतं करायचं. म्हणून मग मी त्याचा व्हिडिओज घेतला आणि त्याला असं वाटलं शेवटपर्यंत की फोटो घेतला. आणि त्याचा एकही फोटो यावेळेसचा आहे नाही आमच्याकडे अवेलेबल. इकडे खूप सगळे फ्लोटिंग मार्केट पण असतात, सो त्यांनाच अभि नाही म्हणत आहे की आम्हाला नको हवं आहे तुमचं प्रोडक्ट. आणि इकडे आता नवीन एक ॲडव्हेंचर की मला थंडगार पाण्यात इकडे हात टाकायचे होते. आणि हात टाकल्या टाकल्या मला कळलं की ओ माय गॉड, इट्स व्हेरी चिल्ड. आपण हे सहन करू शकणार नाही. आणि माझे बोट गारटले. आणि त्यातच मी आता या बोटांना जरा शांत थंड गरम करत होती. मला ॲक्च्युली रडायला येत होतं, पण मी हसतच होती, कारण हा ब्युटिफुल वेदर, नेचर आणि हे पाणी निळं हिरवं काहीतरी वेगळं वेगळं दिसत असलेलं बघून इतकी मजा येत होती. म्हणून मग मी विचार केला की चला जाऊ द्या, कशाला रडायचं, हसूया आणि मजा करूया. तसं पाण्यात असताना काय नवीन ॲडव्हेंचर करू शकतो. मग मला आठवलं की अच्छा, शिकाराच्या टीपला तिकडे बसून आपल्याला फोटो काढायचे. म्हणून मग मी ट्राय करायला लागली की ओके काय करायचं. मग आमचे जे ड्रायव्हर अंकल होते शिकाराचे, त्यांना काय म्हणतात आय डोंट नो, पण ते जे होते त्यांनी मला सांगितलं की उभ्या होऊ नका मॅडम, तुम्ही पडाल या थंडगार पाण्यात आणि आम्ही तुम्हाला वाचवायला अजिबात येणार नाही. म्हणून मग मी या टीपला जाऊन गपचूप बसली आणि अभिला सांगितलं चल काढ माझे व्हिडिओज आणि नवीन नवीन फोटोज, खूप चांगलेच असले पाहिजे, पूर्ण इकडला मागचा व्ह्यू वगैरे पण आला पाहिजे. म्हणून मग तो अँगल थोडेसे अजिबात असे चेंज न करता माझे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यात बिझी झाला. पण मी एवढ्यावरच थांबली नाही. पुढे बघा माझं नवीन ॲडव्हेंचर. मी आमच्या ड्रायव्हर अंकलला डायरेक्ट त्यांचा चप्पू मागितला. मी त्यांना बोलली की तुम्ही बसा, मी तुमची बोट चालवणार आज. आणि मला ती बोट काय चालवणं होईना, कारण पाण्याचा वेग जरा वेगळा होता. ऑपोजिट डिरेक्शनला पाणी चाललं होतं आणि मी चप्पू ऑपोजिट डिरेक्शनला वळवत होती. पण तरीही मी ट्राय करून करून त्या शिकाराला वळवलंच आणि पूर्ण गोल फिरवली. म्हणून ती एक साईडला तोल गेलेला दिसतोय तुम्हाला, कारण टाईम पूर्ण संपलेला आहे आणि शिकारा राईड इकडे संपलेली आहे. आता आम्ही जाऊ पुढच्या ॲडव्हेंचरसाठी, पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी, जो की लास्ट डेचा डेस्टिनेशन असणार आहे. सो पुढे बघत राहा.
मस्त शिकारा राईड केली आणि त्याच्यात आम्ही जास्त व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण खूप कमी वेळ असं म्हणजे 1 तास पाऊण तास वगैरे आणि पाऊण तासात बाकी सगळं फोटोज व्हिडिओज हे घेतलं आम्ही. पण खूप सुंदर व्ह्यू आणि काही वेगळा एक्सपिरियन्स. आता मेन इकडलं क्लॉक टावर आहे ते बघायला चाललं आहे आणि त्याच्यानंतर एखादं कॅफे जाणार जो आम्ही त्या दिवशीपासून जाणार होतो पण जाऊ शकलो नाही. 2 जण चेकआउट केला ऑलरेडी आम्ही आज. त्याच्यानंतर कदाचित तिकडे बसू काही वेळ स्पेंड करू थोडंसं एन्जॉय करू इकडे तिकडे फिरू आणि मग नंतर घरी. आम्ही आलो आहे क्लॉक टावर. लाल चौक स्क्वेअर आहे पण ह्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे सो म्हणून खूप फेमस आहे. ह्याच्या मागे स्टोरी आहे. गुगल करा गुगल. आणि लाल चौकच्या मागच्या रस्त्याने जस्ट थोड्या काही गल्ल्या वगैरे इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्हाला मस्तवाला एक कॅफे मिळाला ज्यात आम्हाला जायचं होतं चाय जाय नावाने. सो इकडे दिलजीत दोसांज गेला होता आणि ही इज आवर फेवरेट म्हणूनच आम्हाला फक्त इकडे जायचं होतं. पण लिटरली हा कॅफे खूप मस्त आहे, एस्थेटिक आहे आणि इथली टेस्ट यम्मी. इकडे यांची थीम पूर्ण क्रिसमसवर बनलेली होती कारण जस्ट क्रिसमस झालेला होता आणि हे मस्त स्नोफ्लेक्स आणि बाहेर पण ते क्रिसमसचं सगळं काय ठेवलेलं होतं. अँड येस दिस वॉज द यम्मीएस्ट थिंग आय एट हिअर, द रेड वेल्वेट केक. आणि हे जे ऑरेंज तुम्हाला दिसत असेल ते आहे कहवा. इट वॉज व्हेरी यमी टू. आणि दिस इज द एंड टू दिस व्लॉग नाउ अँड द जर्नी एंड्स हिअर फॉर काश्मीर टूर, काश्मीर ट्रिप. वी आर लिव्हिंग विथ आवर इतके सारे लगेज आणि तिकडे पहिले CRPFची चेकिंग होते तिथेच आमच्या मोठ्या ज्या बॅग्स आहे लगेज बॅग्स त्या श्रीनगर एअरपोर्टला आलो आहे seal आम्ही झाल्या. रिटर्न. तर इथून आमची फ्लाईट आहे. थोड्या वेळात. आता आता चेकिंग आम्ही वगैरे करू. जाऊ. आतमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकणार आता आम्ही कदाचित allowedच नाही. जाऊ डायरेक्ट घरी आमच्या पुणे. बाय 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 गाईस. बाय गाईस.